हाय, हॅलो, नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. उन्हाळा छान सुरू झालेला आहे आणि थंड थंड आपल्याला काहीतरी हवं असतं. त्याकरता आज आपण बघणार आहोत रोज फालुदा कसा करायचा. याकरता आपण इथे घेतलेल्या आहेत शेवया. ह्या रोज फ्लेवरच्या शेवया आहेत. तुम्हाला हवे तुम्ही प्लेन देखील घेऊ शकता. त्यानंतर घेतलं आहे दूध आणि हे रोज सिरप आहे जे आपण घरी बनवलेलं आहे. होममेड रोज सिरप आहे. याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे. आणि सजावटीसाठी काजू, पिस्ता. आता आपल्याला शेवया शिजवून घ्यायच्या आहेत. त्याकरता 1 चमचा तूप इथे आपण घेणार आहोत आणि यामध्ये आपल्या ज्या शेवया आहेत ह्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत. तर ह्या थोड्या मोठ्या आहेत, त्याला आपण 2 तुकडे करून घेणार आहोत मध्यभागून कट करून आणि अशा सहज हाताने तुटतात. आपल्या ज्या घरच्या शेवया असतात त्या वापरल्या तरी देखील चालतील. तर यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत तुपामध्ये. थोड्याशा हलक्याशा परतवून झाल्या की आपण यामध्ये दूध टाकणार आहोत. तर ह्या मी साधारण 1 मूठभर बसतील एवढ्या शेवया घेतल्या होत्या आणि ह्या एवढ्या साईजमध्ये एवढ्या शेवयांमध्ये आपले साधारण 4 ते 5 ग्लास व्यवस्थित होतात. तर यामध्ये टाकलेलं आहे दूध. तर इथे मी 1 पूर्ण ग्लास दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये याला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर याची जी कन्सिस्टन्सी असते ती थोडी पातळ ठेवायची असेल तर तुम्ही थोडं दूध जास्त वापरलं तरीही चालेल किंवा थोडं पाणी टाकलं तरी देखील चालेल. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे म्हणजे दूध पटकन आटणार नाही आणि शेवया त्यामध्ये व्यवस्थित शिजल्या जातील. मंद आचेवर आपल्याला या दुधामध्ये शेवया शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या शेवया छान शिजत आलेल्या आहे. तर आपण इथे गॅस बंद करूया आणि आपण जे काजू आणि पिस्ता बारीक करून ठेवलेले आहेत ते यामध्ये थोडे थोडे टाकायचे आहेत जेणेकरून ते शेवयामध्ये देखील व्यवस्थित एकत्र होतील आणि थोडेसे आपण नंतर सजवण्यासाठी ठेवणार आहोत. तर यामध्ये आपण आता थोडं थोडं दोघंही टाकून घेऊयात. यामध्ये पिस्ता आणि काजू आपण टाकलेले आहेत जे बारीक करून घेतले. त्याला व्यवस्थित हलवायचं आहे आणि गार करायला ठेवायचं आहे. गार झाल्याशिवाय आपण हे वापरणार नाही आहोत कारण रोज सिरप आपण ह्यामध्ये वापरतो आहोत आणि ते जर गरम शेवयांमध्ये वापरलं तर फालुद्याची चवही लागणार नाहीत आणि आपलं दूध फाटण्याची शक्यता आहे. तर आपल्या इथे शेवया गार झालेल्या आहेत. आपण इथे काय काय घेतले ते बघूयात. इथे आपण सब्जा सीड्स घेतलेल्या आहेत ज्या साधारण तासभर आधी मी भिजत ठेवलेल्या होत्या आणि हे सजवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. अर्धा ग्लास दूध आणि रोज सिरप. तर हे जे रोज सिरप आहे हे आपल्याला आता दुधामध्ये थोडंसं टाकायचं आहे जेणेकरून दुधाला पण फ्लेवर येईल. आपण शेवया शिजवताना साखर टाकलेली नाही कारण यामध्ये आपण जे रोज सिरप वापरणार आहोत हे मुळात गोड आहे. यामध्ये साखर आहे त्यामुळे ह्याचाच व्यवस्थित गोडवा आपल्या पूर्ण फालुद्याला येणार आहे. तर 1 चमचा आपण यामध्ये रोज सिरप टाकून घेतलेला आहे आणि दुधात व्यवस्थित ते हलवून घेतलेलं आहे. आता आपण आपल्या फालुद्याची तयारी करूया. यासाठी घेणार आहोत 1 रिकामा ग्लास आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा रोज सिरप. आता तुमच्या गोडी तुम्हाला किती आवडतं त्यानुसार तुम्ही सिरपची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. तर यामध्ये आपण आता थोडंसं रोज सिरप टाकून घेतलंय खाली. यामध्ये थोडंसं अजून रोज सिरप घेऊन आपण आजूबाजूने ग्लासला सगळं व्यवस्थित फिरवून घेणार आहोत जेणेकरून व्यवस्थित त्यावर डिझाईन तयार होईल. हे ऑप्शनल आहे. जर नसेल करायचं नाही केलं तरी चालेल. तर या पद्धतीने आता थोडंसं आपण ग्लासला व्यवस्थित डिझाईन करून घेऊ रोज सिरपने. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. कसा वाटतोय कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर यामध्ये आपण टाकूया सब्जा सीड्स. ह्या भिजवून ठेवलेल्या होत्या त्या आपण यामध्ये टाकणार आहोत. साधारण 1 ते 2 चमचे एका ग्लाससाठी एका माणसासाठी सब्जा सीड्स दिवसभरात पुरेशा असतात. त्या हिशोबाने आपण यामध्ये टाकायचे आहेत. आता वरून आपण जे दूध करून ठेवलेलं होतं सिरप टाकून ते थोडंसं यामध्ये टाकणार आहोत. एकदम नाही घ्यायचं आपल्याला, थोडंसं
आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत तयार करून घेतलेल्या शेवया. तर आता हा जो आपण ग्लास बनवतो आहोत, हा आपल्या आवडीने तुम्ही आपल्या पद्धतीने देखील सजवू शकतात. यामध्ये तुम्हाला काय काय ड्रायफ्रुट्स टाकायचे ते तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकतात किंवा जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. तर यामध्ये मी फक्त आता काजू आणि पिस्ता घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तुम्ही बदाम किंवा किसमिस देखील यामध्ये वापरू शकतात. तर थोडंसं चेरी आपण यावर टाकलेली आहे आणि इथे घेणार आहोत आईस्क्रीम. इथे व्हॅनिला आईस्क्रीम घ्यायचं आहे. जर हवं असेल तर तुम्ही इथे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पण वापरू शकतात, पण व्हॅनिला आईस्क्रीम घेतला तर नॉर्मली फ्लेवर प्लेन येतो त्याचा, त्यामुळे ते फालुद्यामध्ये छान लागतं आणि आपली जी फालुद्याची चव असते ती व्यवस्थित येते. त्यावरून अजून एक चमचा आपण यामध्ये शेवया टाकलेल्या आहे आणि थोडंसं दूध आपण यामध्ये परत टाकून घेणार आहोत. तर हे झाल्यानंतर यावर परत थोडंसं आईस्क्रीम आपण टाकणार आहोत, 1 चमचाभर. आपल्या इथे सगळं जसं मी आधी सांगितलं तुम्ही तुमच्या आवडीने इथे कमी जास्त करू शकतात. थोडंसं सब्जा सीड्स टाकलेलं आहेत आणि वरून छान आणखीन चव येण्यासाठी हलकंसं आपण यामध्ये सिरप फिरवून घेणार आहोत. साधारण अर्धा चमचा आपण यामध्ये सिरप टाकलेला आहे वरून. तर थोडं परत आईस्क्रीम टाकूयात. चमचाभर आईस्क्रीम टाकायचं आहे आणि यानंतर याला ड्रायफ्रुट्सने परत वरून सजवून घेणार आहोत. थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकूया. थोडंसं चेरी टाकणार आहोत अगदी, आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही हे कमी जास्त प्रमाण करू शकता. थोडंसं चेरी टाकूयात आणि वरून आपण एक छान मोठं चेरी यावर सजवायला ठेवणार आहोत आणि आपलं फालुदा खाण्यासाठी तयार आहे. तुम्हीही नक्की करून बघा. या उन्हाळ्यामध्ये छान पोटाला थंडावा देण्यासाठी यामध्ये सब्जा सीड्स आहेत. छान आईस्क्रीम आहे, हे देखील होममेड आहे आणि तुम्हीही या पद्धतीने घरी करून बघा. कसा झाला आहे, आवडला की नाही कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत नमस्ते.